वर्षाच्या पोराला काय कळत होते मला सांगा तुम्ही. 50 वर्षापूर्वी, 50 ते 60 वर्षापूर्वी 5 वर्षाच्या लेकराला काहीच कळत नव्हतं. ते उघडं नागडं बाथरूमवर जायचं त्या गोट्यावर आंघोळीच्या, तर काही समजत नव्हतं. आई त्याला आंघोळी न्यायची, चड्डीने फिटीने तर बघायची, आंघोळ घालायची, साबण कसले काय काय, माती लावायची आई त्याला. पोरीच्या डोक्याला माती काळी मस्त पैकी, शाडू माती नाही ती रिठ्ठा, रिठ्ठ्याचं झाड असायचं, रिठ्ठा घासला डोक्याला, खरा 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 झालं. आहे की नाही? काही नव्हतं वाटत, ते लेकराला काय वाटत नव्हतं, मायबापाला काय वाटत नव्हतं. ते उघडच त्या आंघोळीच्या त्या दगडावरून घरात बोंबलत पळत यायचे, काही वाटत. आता इतकं म्हणजे झालं, भलती कसली लाज ते लेकराला काही. आता विचार करा, 5000 वर्षापूर्वीचा भगवान गोपाल कृष्ण, आणि तो कळंबाच्या झाडावरती जाऊन बसला, बासरी वाजवत बसला, आणि त्या ठिकाणी गोपिका अंघोळ करतायत पाण्यामध्ये, आणि भगवंत झाडावरती बसले आणि काय म्हणतात, गोपिका त्याला विनंती करतात, हे प्रभो आमचे वस्त्र द्या, आम्ही बाहेर. देव म्हणतात या बाहेर आणि घ्या वस्त्र तुमचे. ते म्हणतात आम्ही कसं यावं, आणि तुम्ही बसलेले तिथं. आता मला सांगा, एवढं कळतंय का त्या गोपिकांना, आणि एवढं कृष्ण मोठा आहे का? विचार करा. 5 वर्षाचा कृष्ण आणि 18-20 वर्षाची गोपिका यांच्यामध्ये काय नातं असेल, जरा विचार करा. आपण याचं वर्णन जर पाहतो ना, बिबित्स आहे. आणि तमासगिरीनं फार कृष्णाचा वाटोळ करून टाकतो, आणि कोणीच काही बोलत नाही. तमाशा पाहायला जाणारे लोक सुद्धा धार्मिक असतात काही, ते सुद्धा म्हणत नाही हे बिबित्स वर्णन थांबवा. 4-5 बाया ते पुरुष लुगडे नेसून, आणि ती मावशी बनती एक, आणि ती कुठं चालला, कृष्णाला चाललं, ते मथुरेला चालला, दैदो घेऊन चाललो. इतकं बिबित्स वर्णन, इतकं ते पाहू सुद्धा वाटत नाही, ऐकू सुद्धा वाटत नाही. आणि बाई म्हणली परवा हा डांबर टाकताना दिसत होता मला. कृष्ण भगवंताची चेष्टा. ही चेष्टा मुस्लिम बांधवाच्या एखाद्याची केली असती, कापून टाकली असते त्यांनी. आमच्या देवाची चेष्टा कोणीच चिडत नाही, मानवाव चिडत नाही, वारकरी चिडत नाही, कुठलाही हिंदू चिडत नाही, त्याला चिड येत नाही. ती तमाशा बघून काय वर्णन लावलेलं आहे. कृष्ण असा होता, समजायला पाहिजे आम्हाला कसा होता कृष्ण. अरे लीळा बरोबर आहे, लीळा घडली तशी, परंतु भगवंत सांगतात की तुम्ही पाण्यामध्ये आंघोळ करू नका, पाण्याच्या बाहेर आंघोळ करा, पाणी प्रदूषित करू नका. हा त्याच्या मागचा उद्देश. पाणी खराब करू नका. काय मला सांगा, भगवान गोपाल कृष्णाने यमुना चांगली ठेवण्यासाठी यमुनेमध्ये असलेला तो कालिया त्याला काढून दिलं भगवंतानी तिथून. नाही, चेंडू फळी खेळलेली आहे भगवंतानी. क्रिकेट म्हणतो की नाही आज आपले, इतके रन झाले तितके रन झाले. त्यावेळेस भगवंत चेंडू फळी नावाचा खेळ हा भारतातला आहे, लक्षात ठेवा. त्याला क्रिकेट नवीन नाव दिलं, ते भारतातला आहे. फळी तशीच आहे, चेंडूही तसाच आहे, फक्त काही थोडाफार बदल झालेला आहे. आणि चेंडू फळीचा खेळ सगळ्यात जबरदस्त भगवान गोपाल कृष्ण नंबर 1 चा खेळाडू आहे. लक्षात घ्या, नंबर 1 चा. टोला मारला की डायरेक्ट पाडोहामध्ये कालियाच्या. कसा खेळ आहे, कालियाला काढून द्यायचंय, कारण कालियाच्या मुखातलं जे विष आहे ते विष वरून जाणारे पक्षी ते मरत होते, गायी पाणी प्यायला गेल्या त्या मरत होत्या, माणसं त्या डोहामध्ये पाणी पिऊ शकत नव्हते, इतकं खराब झालेलं. त्याला कालिया डोह म्हणून ओळखलं जायचं. कालियाला भगवंतानं तिथून बाहेर काढलं, त्याच्या फणीवरती भगवंतानं नृत्य केलं, तांडव नृत्य. ते नृत्य पाहण्यासाठी महादेवानं कैलासावरून खाली उडी घेतली. कैलास अरे बाप म्हणजे काय नृत्य चालू आहे. पार्वती सहित महादेव ते नृत्य बघायला आलेले.
नृत्याची देवता नटराज महादेव, परंतु तो महादेव भगवान गोपाल कृष्णाचं नृत्य पाहतो. डोहाच्या वर आल्यानंतर त्याचं वर्णन महानुभाव पंथामध्ये आरतीच्या भागात फार सुंदर केलेलं आहे. आजी आजी अहिवर शयन मधुर त्याचे गायन बडे नाचयन जीवाना जैसी जीवाना जैसी कुठे पाहू साधनी कृष्ण माझा रुची. आजी 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 गेला पळत मुला संगे खेळत मला नाही वळत बाळ जग जेठी त्याने जाऊन डाव मांडीला भानुचे तटी अवतटी चेंडू फळी खेळत वनमाळी युगळ मोठे हाती तोटाई गडी वाचले मुले होती. आजी 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 हा सुंदर वर्णन आलेला आहे. आरतीच्या भागामध्ये हे चेंडूफळी नावाचं प्रकार आलेला आहे. तुम्ही बघा, जुने काव्य फार सुंदर आहे. वर्णन आपल्याला ते नुसतं ऐकलं तरी आपल्याला सगळं ती कथा डोळ्यापुढे ते भगवंताने कशा खेळखेळा केली. आणि त्या यमुनेच्या तीरावरती, यमुनेच्या काठावरती भगवंत वृंदावनामध्ये खेळखेळा करतायत. भगवंत मथुरेमध्ये, मथुरेच्या अलीकडे गोकुळामध्ये, मथुरा पलीकडे गोकुळ अलीकडे, मधात यमुना, एवढंच अंतर आहे. कंसाची प्रत्यक्षात हिंमत नाही गोकुळामध्ये जाऊन कृष्णाला पकडून आणायची. संकट पाठवतो, वेगवेगळ्या प्रकारची संकट येत आहेत आणि ते संकट भगवान गोपाल कृष्ण परतून एवढ्यामध्येच का असं म्हणतो ना, आसमानी आणि सुलतानी. शेतकऱ्यावरती प्रचंड संकट येते, बघितलं. एकूण भाव कमी होतो शेतकऱ्याचा. कापूस निघाला की भाव कमी, सोयाबीन निघालं की भाव कमी, तुरी निघाल्या की भाव कमी, आणि तुरी मार्केटला गेल्या 2-4 महिने झाले वाढला भाव. अशी आपण ठेवू शकत नाही. बरं, आपण ठेवावं तर कशाच्या भरोश्यावर ठेवावं. काही माणसानं कापस ठेवले. आता आमच्याच गावातले काही लोक कापस ठेवले त्यांनी आता विकले. जेव्हा विकायचे तेव्हा 8,000 रुपये आणि आता विकले 4,600 रुपये, 7,600 रुपये, म्हणजे 400 रुपयाचं नुकसान. ही अवघड गोष्ट आहे. कधी कधी फसतो माणूस असा. शेतकऱ्याचं अवघड काम आहे तुम्हाला सांगतो. परब्रह्म परमेश्वर भगवान गोपाल कृष्ण त्या गोकुळामध्ये वृंदावनामध्ये खेळक्रीडा करतायत. वाळवंटामध्ये भगवंत खेळक्रीडा करतायत. यमुनेच्या तीरावरती भगवंत गायी चरायला जात आहेत. पुढे पावसाळा आलेला आहे, पण पावसाळा येऊनही पाऊस यायला तयार. आपण बघतो ना, वाट बघत बसतो मेघाकडे. ठीक आहे, ढग असे वळून जातात आणि त्या ढगाकडे शेतकरी बघतो डोळे लावून. कधी पडल कधी पडल कधी पडल, नाही का? काय करावं? कुठंतरी रेडिओवर गाणं लागतं, मेघारे 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 मेघारे.
संदेश बलसारी मेघारे किती पावसाला बोलवा, पाऊस काही येत नाही. आमच्या लेकराला आम्ही गाणी शिकवले, पण आता इंग्रज लोकांनी उलटच शिकवलं आपल्याला, नाही? पोरं इंग्रजी शाळेत गेलं कोणती कविता म्हणते? रेन रेन गो अवे, पावसा पावसा दूर जा. अरे ही कविता इंग्लंड मध्ये तयार झाली, तिथं भक्कम पाऊस पडतो, प्रचंड प्रमाणात पडतो, पावसाचा कटाळा आला, म्हणून ते लेकरांना शिकवतात रेन रेन गो अवे, दूर जा बाबा. आमच्या लोकांनी पावसाच्या गाणे शिकवले लेकराला, नाही का? पावसा ये शिकवले की नाही? पण ते गाणेच नाही आपण पोरं, आता ते बरोबर म्हणत नाही. पाऊस आला मोठा, ये रे ये रे पावसा, तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा, पाऊस पडे रिमझिम, अंगण झाले ओले चिम, आता काही ओले चिम नाही काही नाही, लगेच वाळून जात, पाऊसच नाही. अवर्षण पडली, परेशानी झाली, आणि मग म्हटले काय करा? अरे काहीतरी कुणी काहीतरी सांगतो, ते तुमच्याकडे आहे का? ते असं ते बेडकी बांधतात, उलटी भाग बांधतात लोक म्हातारे, आणि ते काठीला बेडकी बांधून पुढे एक माणूस पोरग, मागे एक पोरग, आणि त्याला ते लिंबाचे पाल्याचे दगडे आणि ते गावात फिरवते. ते विदर्भात पाहिलं मी, ते काय प्रकार आहे हा? ते म्हणजे पाऊस येतो म्हणे यानं, बेडकी ओरडती मग पाऊस येतो. अरे बेडकी ओरडल्यावर पाऊस येतो का पाऊस आल्यावर बेडकी ओरडती? ऐकणी गंमत. हे केवढी मोठी अंधश्रद्धा आहे, अंधश्रद्धा आहे. अशा कितीतरी अंधश्रद्धा आहेत, लक्षात ठेवा. भगवान गोपाल कृष्ण या अंधश्रद्धा दूर करण्याचं काम करतात, दूर करण्याचं. पण आपलं त्याच्याकडे लक्ष नाही, आपलं लक्ष नाही. परब्रह्म परमेश्वर भगवान गोपाल कृष्ण त्या गोकुळामध्ये पाऊस येत नाही म्हणून सगळे चिंतित. मीटिंग भरली, काय करायचं? भंडारा घालायचा, लोकांना जीव घालायचं का सप्ताह ठेवायचा? काहीतरी करावं बा, देवाचं नाव घ्यावं, चिंतन करावं काहीतरी, असं सुरू झालं. काही लोक म्हणले इंद्राची पूजा करा, दरवर्षी करतो आपण, मग आता इंद्राची पूजा करायला पाहिजे. म्हणले ठीक आहे, इंद्राची पूजा करायची तर कशी करायची? तर म्हटले आपण सगळे काय करू, नटून थटून मस्तपैकी चांगल्या प्रकारे वस्त्र नेसून, चांगले भरजरी शालू नेसून, बाया माणसं सगळे, तरुण माणसं, म्हातारे माणसं नटून थटून, दाड्या घुटून तयार झाले सगळे जायला. कुठं? म्हणजे पूजा करायची आपल्याला इंद्राची. कृष्ण भगवंतांना सांगितलं अजिबात नाही, इंद्राची पूजा करायची नाही. मग इंद्राची पूजा करायची नाही. अरे म्हणले आपल्याला चारा कोण देतो? म्हणे डोंगर, गोवर्धन. मग गोवर्धनाची पूजा करू ना. काय गोवर्धनाची करू? इंद्राची काय म्हणून करायची? इंद्र कोण आहे? पहा भगवंताचं लॉजिक लक्षात ठेवा. 5000 वर्षापूर्वी देवतेची पूजा बंद करण्याचं काम मोठं धारिष्ट, मोठं मन भगवंतानी केलेलं आहे. बंद करा, म्हणजे इंद्राची पूजा बंद करा. गोपाल कृष्ण भगवंतानं जसं सांगितलं, नंद बाबानं ते ऐकलं आणि दौंडी पिटवली. म्हणाले इंद्राची पूजा बंद करा आणि गोवर्धनाची पूजा सुरू करा. मग काय सगळे बाळ गोपाळ, भगवान गोपाल कृष्ण, सगळी मंडळी ऐकून बघा किती विशेष पूजन करताना विशेष पूजन करताय ना, मग विशेष. हा हे घेऊन जा, इथून जा, घेऊन जा. गोवर्धनाच आहे हाच विशेष आहे. हा नाही पाहिजे, गोवर्धनाची पूजा करा म्हणाले. कारण गोवर्धन आपल्याला गवत देतो, आपल्या गुरांचं संगोपन करतो,
त्याच्यावर आपले गुरं, गोवर्धनच्या गवतावर आपले गुरं पोसल्या जातात. त्याच्यापासून आपल्याला दूध मिळतं, दुधापासून दही, दह्यापासून ताक, लोणी, लोण्यापासून तूप आणि याच्यावर आपला व्यवहार चालतो, आपल्या कुटुंबाचं उदरनिर्वाह होतो. आणि त्याच्यामुळे आपण गोवर्धनाची पूजा करू. म्हणजे ठीक आहे, सर्वांनी सांगितलं. हा तिथे गादी पराठे गोवर्धनाची पूजा करायची. आणि मग गोवर्धनाची पूजा करायला सगळे नंद बाबा, यशोदा माता, बाल गोपाल सगळे निघालेले आहेत. वैया, वाकोड्या, पेंद्या, सुदामा सगळे सगळे आलेले आहेत, सगळे निघालेले आहेत गोवर्धनाच्या पूजेला. अख्खं गाव, अख्खं गोकुळ गोवर्धन पूजेसाठी त्या गोवर्धन पर्वताच्या जवळ जमलेला आहे आणि गोवर्धन पर्वताची पूजा सुरू केलेली आहे. तो गोवर्धन को जाओ नहीं मानी मेरो भगवा, तो गोवर्धन को जाओ नहीं मानी मेरो भगवा, नहीं मानो मेरो भगवा, नहीं मानो मेरो भगवा, नहीं मानो मेरो भगवा, नहीं मानो मेरो भगवा, तो गोवर्धन कोई गैया छोटे छोटे छोटे
भगत गोपाल हरी छोटे छोटे भगत गोपाल हरी छोटे छोटे भगत गोपाल हरी छोटे छोटे भगत गोपाल गोपाल बोलो गोविंद बोलो हरि 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 गोपाल बोलो गोविंद बोलो गोविंद बोलो हरि गोपाल 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 बोल भाग्य बिहारी लाल की गोकुळामध्ये सगळे गोकुळवासी गोवर्धन पर्वतावर गेले आणि गोवर्धन पर्वताची पूजा नंद बाबा यशोदा माता भगवान गोपाल कृष्णाच्या मार्गदर्शनाखाली सगळं गोकुळ आलेलं आहे. आणि जसं गोवर्धनाची पूजा झाली इंद्राला कोप आला आणि इंद्राने आदेश दिला, म्हणाले जा आणि गोकुळावरती वर्षाव करा. 4 मेघ निघालेले आहेत. खन, लोण, पवन, पांगोळ अशा प्रकारचे मेघांचे नाव आहे. 4 मेघ. इंद्राला आदेश दिला, जाऊनी वर्षा अद्भुत जा छळा कृष्ण ते कृष्णाला छळा म्हटले जाऊ. आणि जशा प्रकारे पाऊस धोधो सुरू झाला, भगवान गोपाल कृष्ण यांच्या भोवती सौंदर्यांनी वैजा वाकुड्या पेंद्या सुदामा त्यांनी सांगितलं, देवा भगवंत आता काय करायचंय? म्हणले आता पर्वत उचलायचा आहे. देवा पर्वत कुठे उचलत असतो का? म्हटले उचला, काही हरकत नाही, उचला पर्वत. या पर्वत आपल्याला आसरा देईल. आणि बघता बघता भगवान गोपाल कृष्णाने कळंगळी खाली घातली आणि गोवर्धन पर्वत उचलला. सर्व गोपांनी त्याला काठ्या लावल्या. सर्वांनी गोवर्धन पर्वत उचलल्या गेलेला आहे. उतरले नभ बरसया सोरी इंद्र कोप भारी प्रगटला. इंद्र कोप भारी प्रगटला. इंद्र कोप भारी प्रगटला. उतरले नभ बरसया सोरी इंद्र कोप भारी प्रगटला. गण दोन आणि पवन पांगोळ, गण दोन आणि पवन पांगोळ, गण दोन आणि पवन पांगोळ, बनोनी आकार वर्षताती, बनोनी आकार वर्षताती. गजवासी गोपं झाले चिंतित, कृष्ण भगवंत कृपा करी. कृष्ण भगवंत कृपा करी. कृष्ण भगवंत कृपा करी. गणदोण आणि पवन पांगोळ, गणदोण आणि पवन पांगोळ, गणदोण आणि पवन पांगोळ,
आणि पवन पांगोळ बनोनी आकाळ वर्ष टाकी बनोनी पाऊस कोसळू लागला आणि पृथ्वीवरती आता जलमय पृथ्वी होऊन जाईल असं वाटत होतं, परंतु चारी मेघ बरसून बरसून थकले आणि चतुर्मेघ जाती स्वस्त प्रगटला सूर्य ब्रह्मंड आकाशामध्ये सूर्य प्रगटला आणि भगवंताने गोवर्धन खाली ठेवला. सर्व गोपवासी त्या गोवर्धन पर्वताच्या माध्यमातून भगवंताच्या कृपेने सुखरूप वाचलेले आहेत आणि परब्रह्म परमेश्वर भगवान गोपाल कृष्णाने गोवर्धनाची पूजा करून इंद्राचं वैर ओढून घेतलं होतं आणि इंद्र भगवंताची खोडी करण्यासाठी भगवंताला त्रास देऊ लागला. परब्रह्म परमेश्वर भगवंताने आपल्या करांगुळीवर आग्रावर टोकावरती गोवर्धन पर्वत उचलला. सर्व गोपांनी वैजा वाकुड्या फेंद्या सुदामा सर्वांनी काठ्या लावल्या आणि सर्वांच्या अंगातून घामाच्या धारा जाऊ लागल्या. त्यावेळेला भगवंत मात्र एका हाताने असं वरी सुंदर अशा प्रकारचं भगवंतानी गोवर्धन पर्वत धरलेला आहे आणि एका हाताने बासरी वादन करायला भगवंत सुरुवात करतायत. गोप म्हणतायत, कृष्णा तुला उचलायचं नसेल तर उचलू नको, पण नुसती करांगोळी लावली आणि तेवढ्या चरणी उभा राहिलास, दिडक्या पायावर एका पायावर उभा राहिलास, आम्ही पाय जमिनीवर उभे रोवलेले आहेत आणि काठ्या अग्नीवर लावल्यात, आम्हाला घामघाम होतोय, आमच्या अंगातून घामाच्या धारा बाहेर पडतायत आणि तू मात्र नुसतं हसतोय. करंगळी धरून भगवंत म्हणाले हरकत नाही आणि भगवंताने आपली करंगुळी थोडी खाली घ्यायला सुरुवात केली. जशी करंगुळी वाकली तसा पर्वत खाली यायला लागला. सगळे रडायला लागले, प्रभू भगवंता बस म्हटले, आम्ही तुझी परीक्षा घेत नाही, सगळं तूच करणार आहेस, तूच करता धरता आहेस, आम्ही मात्र निमित्त आहोत. भगवंत म्हणाले, अरे वेड्यांनो, तुम्हाला सुद्धा ही मेहनत कळली पाहिजे म्हणून तुम्हाला काठ्या लावायला लावल्या मी. सगळे खाली बसले, भगवंताचं गुणगान करू लागले. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ योगे वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे हे नाथ योगे वासुदेवा.